सुप्रभात मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा हितेश स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहोत एका नव्या ऑफरोड ट्रेलला. कुठे जायचं स्वराज? कुठे जायचं? नवीन शो जायचं ना. सो ॲडव्हेंचरस आहे आज तर दिवस, कारण का आपल्याला माहीतच नाही आपण आज कुठे चाललो आहे. त्यामुळं आज फुल धमाल येणार आहे. चला. So we are all set to go. आणि आज तुम्हाला काहीतरी खास दिसत असेल. खास हे दिसत असेल की आज आपण आपल्या हिम्मीचे मिरर्स काढलेत. आणि मिरर्स काढल्यामुळे हिम्मी आज डेव्हिल दिसत आहे. तशी पण ती एक खतरनाक मोटरसायकलच आहे. पण आता तर अजून एक वेगळा फील येतो आहे मला. एक गोष्ट फिक्स असते, आता इथे गेम झाला असं माहिती आहे का? तिथं अरे पूर्ण गाडी टाकली मी, गाडीवाला आला इकडं आणि इकडून 4 व्हीलरवाला पण आला. कचकन गेलो म्हणून, नाही तर वाट लागली असती. सो पेट्रोल फिलअप करून झालं आहे. सो आजच्या राईडचं प्लॅनिंग असं फिक्स नाही आहे आपलं की कुठे जायचं आहे. डिस्कशन आता 2 मिनटापूर्वी पंपावर करत होतो आम्ही, कुठल्या साईडला जायचं, कुठल्या दिशेला जायचं. तर आम्ही ठरवलं आहे की आपण लास्ट टाईम ज्या रोडला गेलेलो तिथून काही रोड्स निघतात ऑफ रोडसाठी. ट्रेल्स दिसत होत्या मला, 2 ठिकाणी दिसल्या होत्या. तर कदाचित तिकडे जाऊ. आता स्वराज तुषारला इशारा करतो आहे की इकडे कुठेतरी जाऊया. सो कदाचित तिकडेही जाऊ, आहे माहीत नाही. हेच तर ॲडव्हेंचरस ट्रिपचं हेच वैशिष्ट्य असतं की प्लॅनिंग काही नसतं आणि कुठेही जायचं असतं. चांगलं जुळलं, प्लॅनिंग काही नसतं, कुठेही जायचं असतं. ते मिरर काढल्यामुळे थोडंसं मला वेगळंच फील होतं आहे, कारण का अशी सवय नाही आहे गाडी चालवायची मला विदाऊट मिरर्स. लाईफमध्ये पहिल्यांदा मिरर्स काढलेत. सो थोडंसं वेगळं वाटतं आहे. पण ऑफरोडिंगच्या दृष्टीने तर चांगलं वाटत आहे मला, रोबस्ट वाटत आहे. कारण का इंजरी येऊ शकते मिररमुळे. आपण सॅडल करतो, उभं राहतो मोटरसायकलवर, आणि जर जंप करताना ब्रेक वगैरे मारावा लागला तर जर काही वाईट घडलं आणि मी पडलो तर त्या मिररवर पडून माझ्या मानेला वगैरे लागू शकतं. सो व्हेरी डेंजरस, म्हणजे खूपच जीवघेणं होऊ शकतं. त्यामुळे मिरर्स काढणं हे योग्यच जर तुम्ही ऑफरोडिंग करत असाल तर. आजच्या राईडचं प्लॅनिंग आमचं जरा सकाळचं होतं, 7:30ला वगैरे जाऊ असं ठरलं होतं. पण मी देखील थोडा लेट केला आणि तुषारने देखील थोडा लेट केला. दोघांनी मिळून आम्ही जवळपास 20 ते 25 मिनटाचा लेट केला. त्यामुळे थोडा लेट झाला. आणि संडे होता, संडे असल्यावर थोडं आळस येतोच. पण आपला संडे हा ऑफरोडिंगचा दिवस असतो, कारण का एव्हरी संडे ॲज अ ऑफरोडिंग डे. चायला BS4, BS6 काय काय गाड्या आल्या. पण ट्रक, ST या डिझेल इंजिनचा जो प्रदूषणाचा जो धुरळा आहे ना, तो धुरळा काय कमी झाला नाही ना. त्यामुळे तुम्ही BS6, BS4 तर आणले, पण हे ट्रक्स जे जुने आहेत, ज्यांचं इंजिन खराब आहे, ते तुम्ही एकदम तसेच चालू ठेवलेत. पण नवीन गाडी घेणाऱ्यांवर तर लोक लागलेली आहे. BS6 20% इथेनॉल. आणि माझ्यासारख्या एन्थुझियास्ट ज्यांना पॉवर आणि पिकअपची हाऊस असते, त्यांना तर आता पिकअप तर कमीच होत जाणार गाड्यांचा. यासाठी कंपनीज अल्टरनेटिव्ह करत आहेत, आपले CCs वाढवत आहेत. तसा KTMने केलं. KTMने त्यांच्या इंजिनची
जीप 390ची स्पेशली पॉवर वाढवली, CC वाढवलं. रॉयल एनफिल्डनी 411चं 450 केलं, पॉवर वाढवली, CC वाढवलं. आता सर्व मोटरसायकलने आपल्या एक्झिस्टिंग इंजिनमध्ये करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून माझ्यासारखे इंथुझियास्ट आहेत ते फुल ऑन आनंद घेऊ शकतात. मोटरसायकलिंग करायचा. दोघंजण थांबले तिथे. काय झालं? हा, चांदेपट्टीला आता ते सगळं नको. रोड बीड झाला तिकडं, आता सगळा गेला टाइम त्याचा. हा, गेलं ते आता. सो डिस्कशन चालू होतं की इकडे जाऊया, पण कॅन्सल केलं. तुझ्या एकूणच जाऊ, कारण का जो पहिले आपण चांदेपट्टीवाला जो ऑफरोड ट्रेल करायचो ना, तिथे आता रोड झालाय. रोड झाल्यामुळे आता तिथे तर आपल्याला जाण्यात काही अर्थ नाही राहिलाय, कारण का तिथे रेती माती सगळं असतं. कामाचं कन्स्ट्रक्शनचं तर त्या खडीमधनं तर गाडी चालवणं युजलेस आहे. तर आपण तिकडे जाऊया, या ट्रेल इकडनं शोधूया, आज काय भेटते का सापडते का बघूया. ॲडव्हेंचर मोटरसायकलचेच फायदे आहेत, जे कुठे पण आपले खड्ड्या बिड्डे आले ना, काही टेन्शन नसते, आपलं चालत राहायचं. तर ऐकूनच राईड घ्यायचा आपल्याला, जो आपण घेतला. मागच्या संडेला पण या इकडेच आलो होतो ट्रेल करायला, जो तुम्हाला दाखवलं होतं. आपलं हेटवण्याचं धरण जे आहे, खूप सिनिक आणि असा मस्त रोड आहे. आणि आज थोडी सकाळ आहे, त्यामुळे चांगलं फील होतं. सकाळी गाडी चालवलं बरंच वाटतं नेहमी, दुपारपेक्षा म्हणजे म्हणा, दुपार म्हणजे 11-10 वाजता पण थोडं फील एवढं चांगलं येत नाही, जसं आता 7:30 ते 8:30-9 वाजेपर्यंत येतो. भले डोळ्यांवर झोप असेल, पण तरी देखील फ्रेश वाटतं एकदम. एक ट्रेल दिसली इकडे, ते शिरलोय आतमध्ये. काय नाही वाटते पुढं. ते मोठं पेन असतं. मी केलं 1 वर्षभर मोबाईलवर रेकॉर्डिंग करायचं काम. Very dangerous. Ho 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 ho. त्याला पोरांनी रोड तरी कुठनं शोधून काढला. Yeah, baby.
कुठना अरे चढवलीस ना हां तो बांबू दिसतो बारका तिकडनं तुला रस्ता बनायला लागला बारका बांबू असा जातो ना तिरका इथं रस्ता आहे ना जागा आहे स्ट्रगल आहे रे हां लय स्ट्रगल आहे हो बघ बघ माझा हवा 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 नको उंच आहे जास्त या असा असा तिकडे इथून जाईल ना तिकडे आहे का पुढना का इथून नाही इकडं नाही सरळ इकडे घे त्या दोन दगडांच्या मधनं त्या मधनं जाईल का हिमालयन जाईल तो बघत होता माणूसा कुठनं आला ॲक्टिवावाला तो ॲक्टिवावाला तो बघत हा कुठनं आला असं वाटत तर नाही तिथे रोड आहे आपण आलोय दिवाणमळला कासमळ आणि दिवाणमळ या दोन टेकड्या आहेत पेण शहरातल्या आपण खूप वेळा कासमळला गेलो ज्या आपण व्याघ्रेश्वर साईडला राईड करतो त्या ठिकाणी आपण कासमळला आपण खूप ऑफरोड ट्रेल केलेली आहे दिवाणमळ पण एक टेकडी आणि दिवाणमळला कधी लाईफमध्ये मी पहिल्यांदा आलो कधी आलो नाही आहे या साईडला चला इथे एक ट्रेल दिसते रोड आहे वाटतं का बाजूवरनं रोड जातोय पार्टी स्पॉटच असेल पार्टीच असेल ना बघून ये सर
सायलेन्सर घासला. कुठे नाही तिथून नाही वाटत रे, बंद होईल. पुन्हा आलास. अच्छा, येताना इकडून आलो होतो. हे कुठं चाललंय? पुढे नको जायला. कारण का जाऊन तिथं थांबावंच लागेल. तिकडून आपली हिमालयन फिरवणं म्हणजे एक मोठं टास्क असेल. त्यापेक्षा इथेच थांबू आणि तुषारने जी मजा केली त्याचा आनंद घेऊया. चलो दिखाओ मजा. रॅली किडा. Rally Kid Pro. Ah, baby. Fatik. असा येतो का? असा नको ना, नको तिथं खड्ड्यात जाशील. असाच ये. अच्छा गावात स्टोन क्रशर सर्विस. अखेर जाऊन आला आणि बाहेर पण निघाला. दिस इज द बेनिफिट ऑफ रॅली एडिशन एक्सपल्स. कुठेही टाकू शकता, कुठनंही काढू शकता, नो टेन्शन. पैसे वसूल केले रे ह्याने गाडीचे. सो मित्रांनो, या ॲडव्हेंचरस जागेवर आपण आता आहोत आणि इमॅजिन करा जेव्हा इथे पाऊस पडेल आणि पुन्हा नदीचं पाणी वाहेल तर काय खतरनाक व्ह्यू भेटेल आपल्याला.
आणि तेव्हा ॲडव्हेंचर करायची मजा एकदम अजून दुप्पट डेंजरस होईल. तर त्यासाठी आपल्याला पावसाळ्यात इकडे यावं लागेल, ते आपण नक्की येणार. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण का आपण या चॅनलवर असे खतरनाक ऑफरोडचे ट्रेल व्हिडिओज करत असतो. सो आता तापमान वाढले, गरमी जास्त झाले, तर इकडे आता व्हिडिओ संपवूया आपण आणि आता आपण घराच्या दिशेने वापस निघू. सो निघूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि ॲडव्हेंचर आणि एक्सप्लोरेशन आपलं चालू ठेवा. सो बाय, टेक केअर गाईस.